मोनालीच्या सासूनं दिवाळीचं लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या दिवशी तिला माहेरी जाण्यासाठी परमिशन दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोनाली खूपच उत्साहात माहेरी जाणार होती. दिवाळीला तिनं बनवलेलं फराळ घेऊन ती माहेरी आईकडे निघाली. मोनाली खूपच उत्साहाने बसमध्ये बसली आणि बसमध्ये बसल्यावर ती विचार करते की मी तर आईला मी आज येणार आहे म्हणून सांगितलंच नाही. ती विचार करते की मी अचानक जाऊन आईपुढे उभा राहिले तर आई किती आश्चर्यचकित होईल. माझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील आनंद मला पाहता येईल. आणि असं पण मोनालीनं तिच्या आईसाठी गिफ्ट घेतलं होतं आणि तिला ते आईसाठी सरप्राईज द्यायचं होतं. खरं तर मोनालीनं तिच्या पगारातून आईला सोन्याचे कानातले बनवले होते. स्वतःच्या कमाईतून आईसाठी तिनं पहिल्यांदा काहीतरी घेतलं होतं. त्यामुळे तिला खूपच समाधानी वाटत होतं. मोनालीचं शिक्षण झालं की चांगलं स्थळ मिळावं म्हणून आईनं लगेच तिचं लग्न लावून दिलं. त्यामुळे स्वतःच्या कमाईतून आईला काहीतरी घ्यायचं ते राहूनच गेलं होतं. लग्न झाल्यावर मोनालीचे पहिले सण तिच्या आईनं खूपच उत्साहात केले. प्रत्येक सणाला तिच्या आईनं तिच्यासाठी सुंदर सुंदर साड्या आणल्या. मोनालीची आई एवढ्या छान छान साड्या खरेदी करत होती की सगळे त्या साड्यांची तारीफ करत होते. मोनालीची आई साडीची एवढी चांगली चॉईस करते, परंतु स्वतःसाठी कधीच काही खरेदी करत नाही. नेहमी इकडून तिकडून मामाकडून आलेल्याच साड्या आई घालते आणि चांगल्या चांगल्या साड्या ती मोनालीला देऊन टाकते. मोनालीनं तिच्या लग्नाच्या बस्त्याच्या वेळेस जबरदस्तीने तिच्या आईसाठी साडी घ्यायला सांगितली होती. जेव्हा मोनालीच्या लग्नाच्या वेळेस सोनं घ्यायचं होतं त्यावेळेस सुद्धा तिच्या आईनं स्वतःसाठी सोनं घेतलं नाही. एवढंच नाही तर तिचं कानातलं तुटलं होतं, पण तिने ते कानातलं व्यवस्थित करून देखील आणलं नाही. तर ते कानातलं तिनं गुपचूप विकून टाकलं आणि ते पैसे आईनं गुपचूप वडिलांकडे लग्नासाठी दिले आणि स्वतःनं नकली कानातलं घातलं. पण मोनालीच्या लग्नाला आता 1 वर्ष होऊन गेलं तरी पण तिच्या आईनं स्वतःसाठी कानातलं घेतलं नाही. मोनाली विचार करते की नवरा मला पैसे देऊ शकला असता, परंतु मला माझ्या कमाईतून माझ्या आईसाठी काहीतरी घ्यायचं होतं. नोकरी लागली तेव्हापासून तिने पैसे खर्च केले नव्हते. कारण का, तिचा नवरा तिची सगळी हौस पूर्ण करत होता आणि घरात सासू सासरे पण तिला पैशाबाबत काहीच विचारत नव्हते. मोनालीनं एक एक करून पैसा साठवून ठेवला होता, कारण तिला तिच्या आईसाठी गिफ्ट घ्यायचं होतं आणि ते तिचं स्वप्न होतं आणि तिचं ते स्वप्न पूर्ण पण झालं. या सर्व विचारांच्या धुंदीमध्ये गाव कधी आलं हे मोनालीला कळलंच नाही. लगबगीनं मोनाली बसमधून खाली उतरली. तेथून तिचं घर 10 मिनिटांच्या अंतरावर होतं. ती आनंदानं चालत घरी निघाली. तिची आई घराच्या बाहेरच काहीतरी काम करत होती. तिच्या आईचं अचानक लक्ष मोनालीवर पडलं. आपल्या लेकीला असं अचानक पाहून तिच्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मोनालीनं तिच्या आईला घट्ट मिठी मारली. दुपारी 1 वाजेपर्यंत मोनाली माहेरी पोहोचली होती. दुपारी जेवण झाल्यानंतर मायलेकीच्या खूप चांगल्या गप्पा रंगल्या. दुपारी गप्पा मारायला बसल्या. गप्पा मारता मारता दुपारची संध्याकाळ कधी झाली हे दोघींनाही कळलंच नाही. मोनालीला एक भाऊ आहे. कामानिमित्त तो शहरात राहतो आणि तो सध्या तरी घरी नव्हता. दिवाळीला फक्त 1च दिवस आला, कारण त्याचं खूप काम पेंडिंग होतं आणि वडील पण कामासाठी शेतात गेलेले होते. त्यामुळे त्या दोघीच घरी होत्या. मोनालीची आई संध्याकाळचा चहा बनविण्यासाठी आतमध्ये गेली. तोपर्यंत बाहेर मोनालीचे वडील आले होते. मोनालीला अचानक दारात उभं पाहून तिचे बाबा खूपच आश्चर्यचकित झाले. आपल्या मुलीला असं अचानक पाहून त्यांना हसू का रडू हे त्यांना कळतच नव्हतं, कारण मोनालीचं लग्न झाल्यापासून ते घर एकदम शांत पडलं होतं. त्यामुळे तिच्या बाबाच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. मोनालीनं जाऊन तिच्या वडिलांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर ते तिघे पण चहा घेत गप्पा मारू लागले. बाबा म्हणाले की बाळा, बरं झालं तू आलीस. आता खऱ्या अर्थानं मला दिवाळी असल्यासारखं वाटतंय. जोपर्यंत मुले दिवाळीला येत नाहीत तोपर्यंत दिवाळीची काही मजाच नसते. दुसऱ्या दिवशी मोनालीनं कपाट उघडून पाहिलं. मोनालीची नजर आईच्या साड्यांवर पडली. आईकडे जुन्या साड्यांचा खजानाच होता. त्यात फक्त 3-4 साड्या तिच्या चांगल्या होत्या, नाही तर बाकी सगळ्या जुन्या झाल्या होत्या. मोनालीच्या आईनं स्वतःसाठी कधीच साड्या घेतल्या नाहीत.
मोनालीच्या आईला 3 नंदा आणि 2 भावजया. या सर्वांना करताना तिच्या वडिलांची आणि आईची दमछाक होत असे. त्यामुळे मोनालीची आई सर्वांना चांगल्या साड्या घेत होती, पण मात्र आईला नेहमीच हलक्या साड्या घेत होती. कोणी पण घरी आलं तरी तिची आई त्यांना साडी दिल्याशिवाय पाठवत नव्हती. जेव्हा मोनाली शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होती त्यावेळेस काही फंक्शन, डान्स असेल तर मोनाली तिच्या आईच्या 1-2 साड्याच आलटून पालटून घालत असे. मोनालीची एक मैत्रीण मोनालीला म्हटली की मोनाली, तू नेहमीच त्याच साड्या का घालतेस? तुझ्या आईकडे दुसऱ्या साड्या नाहीत का? त्यावेळेस मोनालीला खूप वाईट वाटलं होतं. तिला आईचा राग पण आला होता की ती नवीन साड्या का खरेदी करत नाही. पण हळूहळू मोनालीला परिस्थितीची जाणीव होऊ लागली. मोनालीच्या आईनं स्वतःसाठी कधीच काही घेतलं नाही. मोनालीच्या आईनं कालच मोनालीच्या भावाला फोन करून सांगितलं होतं की मोनाली आली आहे. त्यामुळे तिचा भाऊ पण काम पूर्ण करून गावी येणार होता आणि तो आज गावी पोहोचणार होता. सकाळपर्यंत तिचा भाऊ आला. तो रात्रीच्या बसमध्ये बसला होता. मोनालीनं सकाळच्या वेळी भावाला मस्त तेल उटणं लावून अंघोळ घातली. भाऊबीज पण चांगल्या प्रकारे साजरी केली. मोनालीच्या भावानं येताना तिला चॉकलेटी कलरची पैठणी आणली होती. त्यानंतर सगळ्यांसमोर मोनालीनं तिनं आणलेलं आईसाठी कानातलं आईपुढे केलं आणि म्हणाली, आई, की मी हे कानातलं माझ्या पगारातून तुझ्यासाठी आणलं आहेत. ते पाहून आई खूप खुश झाली आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. एका क्षणात त्यांचं सर्वांचं मन भरून आलं. तिची आई म्हणाली की स्वतःसाठी काहीतरी करायचं ना, मला का आणलं? मोनाली म्हणाली की आई, मला तुझ्यासाठीच काहीतरी घ्यायचं होतं, कारण तू माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहेस. यापुढे तर कानातल्याची काहीच किंमत नाही ग. असं म्हणून मोनालीनं तिच्या आईच्या कानामध्ये कानातले घातले. आईचं रूप अधिकच खुलून दिसू लागलं. आणि हो बाबा, पुढच्या वेळेस येताना तुमच्यासाठी काहीतरी आणणार आहे बरं का. की बाळा, माझ्यासाठी काही नको आणूस, फक्त 2-3 दिवस येऊन आमच्याजवळ राहत जा. हेच आमच्यासाठी भरपूर झालं ग. दिवसभर राहून संध्याकाळच्या बसने तिचा भाऊ आज पुन्हा माघारी गेला, कारण त्याला सुट्टी नव्हती. 5 दिवसानंतर मोनाली सासरी जाणार होती. सासरी निघण्याची सगळी तयारी तिच्या आईनं केली. तिला सासरी नेण्यासाठी दिवाळीचं फराळ ताजं आणि फ्रेश पहाटे उठून बनवलं होतं. जायच्या वेळेस मोनालीच्या आईनं सर्व फराळ तिच्या बॅगेत भरलं. मोनाली आईला म्हणते की आई, किती सामान देत आहेस? येताना मी फक्त एकच बॅग घेऊन आले होते, परंतु आता तर 2 बॅगा झाल्या आहेत. तिची आई म्हणाली की असू दे ग, या सगळ्या वस्तूंमध्ये माझं प्रेम आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला हे सगळं देणार आहे. त्यानंतर कोण देईल का नाही हे सांगता येत नाही बाळा, त्यामुळे मी आहे तोपर्यंत तुझी सर्व हौस पूर्ण करणार आहे. मोनालीला आता भरून आलं. मोनाली रडतच म्हणाली की आई, असं का बोलतेस ग? आणि त्यानंतर दोघी पण एकमेकींना मिठी मारून रडू लागल्या. त्यानंतर जायच्या वेळेस तिची आई तिची ओटी भरते आणि तिची आई तिच्यासाठी आणलेली साडी तिला देते. पण मोनाली म्हणते की मला ही साडी नाही पाहिजे. मला तुझ्या साड्या आहेत ना, त्यातीलच एक साडी पाहिजे आहे. आई म्हणाली की वेडी आहेस का? तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी ही साडी आणली आहे आणि तू मला माझी साडी मागत आहेस. मोनाली म्हणाली की हो आई, मला तीच साडी पाहिजे आहे. मोनालीच्या हट्टामुळे तिच्या आईनं तिच्या साड्यांपैकी एक चांगली साडी काढून तिला दिली आणि मोनाली म्हणाली की ही नवीन आणलेली साडी आजपासून तुझी झाली. त्यानंतर काही वेळातच तिचे वडील मोनालीला बस स्टँडपर्यंत सोडवायला आले. बस येण्यासाठी अजून अर्धा तास बाकी होता, म्हणून तिचे वडील तिला कोल्ड्रिंकच्या दुकानात घेऊन जातात आणि तिचे बाबा तिच्यासाठी मस्तपैकी मँगो मस्तानी ऑर्डर करतात आणि स्वतःसाठी लस्सी ऑर्डर करतात. बाबाला माहीत होतं की मोनालीला मस्तानी खूप आवडते, त्यामुळे तिच्यासाठी त्यांनी मस्तानी घेतली होती. दोघे पण गप्पा मारत मारत मँगो मस्तानी आणि लस्सी संपवत होते. मोनाली बाबांना सांगत होती की काळजी घेत जा, वेळेवर जेवण करत जा. पण तोपर्यंत बस येण्याची वेळ झाली. ते दोघे पण पटकन बसजवळ आले. तिच्या बाबांनी तिच्या बॅगा बसमध्ये आणून ठेवल्या आणि मोनाली तिच्या सीटवर जाऊन बसली.
तिचे वडील खिशातून काही पैसे काढतात आणि मोनालीच्या हातात ठेवतात. मोनाली पैसे घेण्यासाठी नकार देते, परंतु तिचे बाबा म्हणतात, घे ग, माझा आशीर्वाद म्हणून राहू दे. त्यानंतर मोनाली पैसे घेते. त्यानंतर तिचे वडील बसमधून खाली उतरतात. मोनाली खिडकीतून अजून एकदा बाबाला म्हणते की तुमची अन आईची काळजी घ्या अन बाबाला बाय करते. बाय करताना मोनालीच्या अन तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. मोनाली सासरी पोहोचते अन सगळ्यात पहिल्यांदा आईला अन बाबाला फोन करून सांगते की मी सासरी पोहोचली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.